श्री स्वामी समर्थ। आपण आज कट बीड्स वापरून बाळाच्या पायाचे वर्क कसे करायचे आणि ते कधी वापरता येतील आपल्याला वर्कमध्ये, ब्लाऊजच्या वर्कमध्ये, तर ते आपण पाहणार आहोत आज। तर हे कट बीड्स आहेत, याला आपण ट्यूब बीड्स सुद्धा म्हणू शकतो। हे वर्क करताना आपण 24 नंबरच्या निळलचा वापर केलेला आहे आणि हे वर्क करताना एकच बीड्स घेऊन आपल्याला स्टिच द्यायचे आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने एक बीड्स देऊन स्टिच देऊन घेते। या पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे। तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा। अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत सर्व बीड्स आणि शेवटी नॉट देऊन घ्यायचे आहे। बाळाच्या पायाचं वर्क कसं करतात आणि ते कसं स्केच करून घेतात तर मी ते सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आपले डेलीचे व्हिडिओ चॅनलवर येत राहतील, तर तुम्ही नक्की लाईक करा। काही तुमच्या जर क्युरीज असतील, प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आपण आता 2 लाईन आखून त्यावर क्रॉसमध्ये डॉट देऊन घेतलेले आहे आणि त्यावर आता मोठ्या कट बीड्सचा वापर करतोय आपण वर्क करताना। तर हे मी एक फोटो दाखवला होता, तर त्या ब्लाऊजचा होता तो, आणि त्या ब्लाऊजवर कसं कट्स बीड्स क्रॉसमध्ये वर्क केलेलं आहे तर ते दिलेलं आहे त्यावर। अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला कट्स बीड्स लावून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण शुगर बीड्सचा पण वापर करू शकतो वर्क करताना। मी पुढे दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने शुगर बीड्सचा वापर करता येतो आपल्याला क्रॉस स्टिचमध्ये। व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आपण शुगर बीड्सचा त्यामध्ये वापर करत आहोत।